शुभांशु शुक्ला दुसरा भारतीय जो गेलाय स्पेस मध्ये. डू यू नोच्या चौथ्या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत इंडियन इन स्पेस नेमकं काय आहे. बघा आता आजची करंट न्यूज आहे जी खूप जास्त चर्चेमध्ये, आपण इकडे तिकडे रील बघतो ते किंवा इकडे तिकडे आपण इंस्टाग्रामला फेसबुकला सोशल मीडियावर ही चर्चा पाहतोय की भारतीय व्यक्ती अंतराळामध्ये गेला, भारतीय व्यक्ती स्पेस मध्ये गेला. म्हणजे नेमकं काय झालं बघा. एक्झिओम 4 नावाचं मिशन आहे कॅरिंग इंडियन एस्ट्रोनॉट्स शुभांशु शुक्ला टू डॉक इन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. एक्झिओम 4 नावाचं मिशन आहे, हे एक प्रायव्हेट मिशन आहे ज्याला नासाने आणि स्पेस एक्सने कंट्रोल केलंय. या मिशन थ्रू जो काही भारताचा अंतराळवीर आहे शुभांशु शुक्ला हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेलाय. म्हणजे डॉकिंग केली, प्रोसेस ऑफ डॉकिंग म्हणजे जेव्हा एखादं स्पेस क्राफ्ट हे स्पेस स्टेशनला जाऊन अटॅच होतं आणि त्या स्पेस क्राफ्ट मधला व्यक्ती त्या स्पेस स्टेशन मध्ये जातो, याला म्हणतात प्रोसेस ऑफ डॉकिंग. म्हणून शुभांशु शुक्ला यांनी डॉकिंग केली, ती म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये. डिटेल मध्ये समजून घेऊया नेमका मुद्दा काय. बघा एक्झिओम 4 नावाचं मिशन कॅरिंग इंडियन एस्ट्रोनॉट शुभांशु शुक्ला विल डॉक विथ द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दिस आफ्टरनून अकॉर्डिंग टू द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की भारताचा शुभांशु शुक्ला अंतराळामध्ये गेलाय. सोबत डॉकिंग शेड्यूल 4:30 PM होतं इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइम नुसार, आफ्टर किंवा इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार. आफ्टर डॉकिंग विथ द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ग्रुप कॅप्टन आणि नेमका जे काही लोक गेले त्यातलं यांची पोस्ट कोणती होती शुभांशु शुक्लाची, तर त्या ग्रुपचे ते कॅप्टन होते. ग्रुप कॅप्टन शुक्ला विल बिकम्स द फर्स्ट एव्हर इंडियन व्हिजिट नासा ऑर्बिटिंग लॅबोरेटरी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. आता कॅप्टन होते म्हणजे हे त्या मिशनचे पायलट होते. कमांडर वेगळे, पायलट वेगळे, सगळ्या गोष्टी आपल्या पाहिजे. पण इथे एक वाक्य मेन्शन केलंय, फर्स्ट एव्हर इंडियन टू व्हिजिट नासा ऑर्बिटिंग लॅबोरेटरी इन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. पहिला भारतीय जो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेलाय. पण सर आम्ही तर ऐकत होतो राकेश शर्मा आहे, राकेश शर्मा पहिला भारतीय जो स्पेस मध्ये गेलाय. हे पण वाक्य बरोबर आहे. राकेश शर्मा हा स्पेस मध्ये जाणारा पहिला व्यक्ती आहे आणि शुभांशु शुक्ला हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाणारा पहिला व्यक्ती आहे. स्पेस मध्ये जाणं आणि स्पेस स्टेशन मध्ये जाणं वेगवेगळा फरक आहे. राकेश शर्मा जेव्हा 1983च्या दरम्यान स्पेस मध्ये गेले होते तेव्हा स्पेस स्टेशनच नव्हतं. स्पेस स्टेशन बनलं 1998ला. स्पेस स्टेशन म्हणजे अशी जागा जिथं माणूस राहू शकतो. म्हणजे स्पेस मध्ये असं स्टेशन बनवलंय जिथं माणूस राहू शकतो, जिथं तो निवांत झोपू शकतो, जिथं तो निवांत राहू शकतो, याला म्हणतात स्पेस स्टेशन. 5 देशांनी मिळून स्पेस स्टेशन बनवलं. आपण त्याबद्दलची माहिती पुढे बघणार आहे. पण स्पेस स्टेशनला जाणारा पहिला व्यक्ती शुभांशु शुक्ला आहे आणि स्पेस मध्ये जाणारा पहिला भारतीय व्यक्ती राकेश शर्मा आहे. आणि स्पेस मध्ये जाणारा शुभांशु शुक्ला हा दुसरा व्यक्ती. स्पेस मध्ये, स्पेस स्टेशन हे स्पेस मध्येच असणार आहे. म्हणजे स्पेस मध्ये जाणारा शुभांशु शुक्ला हा सेकंड व्यक्ती बनलाय. स्पेस मध्ये जाणारा पहिला व्यक्ती कोण सर? राकेश शर्मा. स्पेस मध्ये जाणारा दुसरा भारतीय व्यक्ती कोण? शुभांशु शुक्ला. आणि स्पेस स्टेशन मध्ये जाणारा पहिला व्यक्ती कोण? तर शुभांशु शुक्ला. हा पार्ट मला इथं क्लिअर करायचा आहे. एक्झिओम 4 कॅरिंग 4 एस्ट्रोनॉट्स लिफ्ट ऑफ टू द जे फ्लोरिडा US स्पेस स्टेशन सेंटर आहे तिथून एकंदरीत हे 4 एस्ट्रोनॉट्स त्यांच्या सोबत गेले. म्हणजे शुभांशु शुक्ला सोबत अजून 3 एस्ट्रोनॉट्स. त्याबद्दल पण आपल्याला डिटेल मध्ये बघून घ्यायचं एक मुद्दा. बघा आता इथं ग्रुप कॅप्टन शुक्ला who piloting the एक्झिओम 4 मिशन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचण्यासाठीचे जे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे त्या मिशनचे पायलट होते. बिकम्स द ओनली सेकंड इंडियन टू ट्रॅव्हल स्पेस. मी हेच आता तुम्हाला सांगितलं, स्पेस मध्ये जाणारा सेकंड इंडियन. राकेश शर्मा पहिला आणि शुभांशु शुक्ला दुसरा. आणि सोबत विचार केला तर स्पेस स्टेशन मध्ये जाणारा पहिला, स्पेस मध्ये जाणारा दुसरा. AX4 टीम एस्ट्रोनॉट्स इन्क्लूड मग फॉर्मर नासाचे एस्ट्रोनॉट्स आहे. म्हणजे शुभांशु शुक्ला एकटा गेला का? नाही, त्यांच्या सोबत 4 लोक गेले. 4 म्हणजे शुभांशु शुक्ला पकडून 4, शुभांशु शुक्ला +3 असे टोटल 4 लोक गेले. मग शुभांशु शुक्ला झाला एक. पॅगी विल्सन म्हणून सगळ्यात जास्त अंतराळामध्ये जगातील सगळ्यात जास्त काळ राहिलेली व्यक्ती म्हणजे पॅगी विल्सन USA ची आहे. ती एकंदरीत टोटल 675 दिवस आतापर्यंत स्पेस मध्ये राहिलेले आहे.
म्हणजे स्पेस मध्ये राहिलेल्या सगळ्यात जास्त काळ राहिलेली व्यक्ती कोण, तर पॅगी विट्सन, ह्या पण त्यांच्या सोबत गेलेले. स्लोज म्हणून पोलंडचे, हे पण गेलेले. तिबर कापू म्हणून हंगरीचे, हे पण त्या केसमध्ये गेलेले. तर तिबर कापू, त्यानंतर स्लोज, त्यानंतर पॅगी विट्सन आणि शुभांशु शुक्ला, असे 4 लोक रिसेंटली स्पेस स्टेशन मध्ये गेले. इंडियन एअरफोर्स ऑफिसर शुक्ला ट्रिप 41 इयर्स आफ्टर द राकेश शर्मा. भारताचा व्यक्ती याच्या अगोदर 41 वर्षां अगोदर गेला होता शुभांशु शुक्ला, जे एकंदरीत 1984 सॉरी 1983 म्हणलो असेल मी, पण 1984 ला याच्या अगोदर जर आपण विचार केला तर राकेश शर्मा त्या केसमध्ये स्पेसमध्ये गेलेले 1984 ला. त्याच्यानंतर 41 वर्षांनंतरचा काळ आहे, तर 41 वर्षांनंतर शुभांशु शुक्ला त्या केसमध्ये स्पेसमध्ये जाणारा सेकंड भारतीय व्यक्ती बनला. राकेश शर्मा ही रशियाचं एक सुउज नावाचं मिशन होतं, त्याच्या अंतर्गत 1984 ला गेले होते. हिज ट्रिप कम्स 41 इयर्स आफ्टर द कॉस्मोनॉट राकेश शर्माच्या नंतरचं 41 वर्षानंतरची ट्रिप आहे. आणि जेव्हा राकेश शर्मा स्पेस स्टेशन मध्ये गेले होते, स्पेस मध्ये गेले होते, तेव्हा स्पेस स्टेशन नव्हतं, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनलं 1998 ला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, जे काही स्पेस स्टेशन आहे ते 1998 ला बनलं. हे 1984 ला त्या केसमध्ये गेले होते, तेव्हा स्पेस स्टेशनच नव्हतं. आता स्पेस स्टेशन त्या केसमध्ये बनलं. मी स्पेस स्टेशन वगैरे काय ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. मग बघा आताचे हे पॅगी विट्सन ह्या, त्यानंतर शुभांशु शुक्ला इथे, त्याच्यानंतर बाकी हे स्लोवज असेल, टिबोर कापू असेल, मग यांच्या कंट्री माहिती असलं पाहिजे, हंगरी, पोलंड, त्याच्यानंतर इंडिया आणि इकडं USA, ह्या एकंदरीत यांच्या कंट्री आहे. आणि ही व्यक्ती आतापर्यंत सगळ्यात जास्त काळ स्पेसमध्ये राहिलेली व्यक्ती आहे, जवळपास 675 दिवस. 675 दिवस. मग इथं मी तुम्हाला यावाल्या सगळ्या गोष्टी बघा. पेगी विट्सन USA ची मिशनची कमांडर आहे, ही मेन आहे. ह्या मिशनचं मेन कोण आहे तर पेगी विट्सन आहे, मिशन कमांडर आहे. फॉर्मर नासा एस्ट्रॉनॉट्स आणि एक्सपिरियन्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या कमांडर त्या केसमध्ये आहे. शुभांशु शुक्ला हा इंडियन आहे, मिशनचा पायलट आहे, इंडियन एअरफोर्स पायलट, फर्स्ट इंडियन टू रीच इंटरनॅशनल, जे काही स्पेस स्टेशन आहे त्यामध्ये रीच होणारा पहिला इंडियन. सोबत स्लोज म्हणून पोलंडचा मिशन स्पेशलिस्ट, एकंदरीत सायंटिफिक रिसर्च साठी त्या केसमध्ये गेलेला आहे. आणि सोबत तिबूर कापू, हे पण सायंटिफिक रिसर्च साठी गेलेले हंगरीचे. हे 4 लोक त्या केसमध्ये त्या स्पेसमध्ये आत्ता गेले. सोबत बघा आता सर ह्या एक्झॉम 4 बद्दल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने काही मुद्दे. हे प्रायव्हेट स्पेस मिशन आहे. एक्झॉम 4 जे मिशन आहे ते प्रायव्हेट स्पेस मिशन आहे. सोबत ऑपरेट बाय एक्झॉम स्पेस, ते ऑपरेट करताय. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, धिस मिशन विल ट्रॅव्हल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड विल इन्क्लूड व्हेरियस एस्ट्रॉनॉट्स, म्हणजे 4 एस्ट्रॉनॉट्स याच्यामध्ये गेलेले. कन्व्हिनियन्स सर, एक्झॉम स्पेस जॉईंटली ऑपरेट बाय नासा आणि स्पेसएक्स, हे दोघं मिळून, स्पेसएक्स एलॉन मस्कची कंपनी आहे, हे दोघं मिळून जॉईंटली त्या कंपनीला किंवा त्या एक्झॉम स्पेसला ऑपरेट करतात. लॉन्चिंग व्हेकल कोणतं होतं, स्पेस एक्सचं फॅल्कॉन 9 नावाचं रॉकेट, हे रॉकेट म्हणजे लॉन्चिंग व्हेकल होतं. सोबत जे कॅप्सूल असतं ज्याच्यात बसून जातं, स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूल विल बी युज. त्याच्यानंतर लॉन्चिंग साइट फ्लोरिडा USA होती. स्पेस ट्रॅव्हलचं ड्युरेशन, आता तिथं स्पेस मध्ये गेल्यानंतर टोटल 14 दिवस हे 4 एस्ट्रॉनॉट्स तिथं राहणार आहे. आणि यासाठी इंडियाने खर्च केलाय जवळपास 548 करोड रुपये, अप्रॉक्सिमेटली 550 करोड रुपये त्या केसमध्ये इंडियाने याच्यासाठी हे एक्झॉम 4 नावाच्या मिशनसाठी खर्च केलाय. एक्झॉम 4 नावाच्या मिशनसाठी खर्च केलाय. तर मी थोडंसं पुढे जातो. बघा इथं मी तुम्हाला हवाला मुद्दा सांगितला कोणता, की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काय असतं. बघा हे आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, जे स्पेस मध्ये, जे अंतराळात आहे, जिथं गुरुत्वाकर्षण शक्ती नसते, अशा ठिकाणी हे स्पेस स्टेशन आहे. आणि ह्या स्पेस स्टेशनला जाऊन आपलं स्पेस क्राफ्ट कनेक्ट होत असतं आणि त्या स्पेस क्राफ्ट मधून जे काही एस्ट्रॉनॉट्स गेलेले ते ह्या स्पेस स्टेशन मध्ये जात असतात, याला म्हणतात स्पेस स्टेशन. मग याची स्थापना झाली 1998 ला. याची स्थापना झाली एकंदरीत 1998 ला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इज अ लार्ज स्पेस स्टेशन, मोठं स्पेस स्टेशन आहे आणि ते बनवलेलं आहे 5 वेगवेगळ्या स्पेस एजन्सीने. मग त्याच्यामध्ये नासा USA ची, रॉसकॉस्मॉस आहे रशियाची, युरोपियन स्पेस एजन्सी युरोपची, जाक्सा म्हणून आहे जपानची,
आणि कॅनडा स्पेस एजन्सी CSA कॅनडाची, म्हणजे USA, कॅनडा, रशिया, युरोप आणि जपान ह्या पाच देशांनी मिळून एकंदरीत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन त्या केसमध्ये बनवलंय. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन त्या केसमध्ये बनवलंय आणि इथं जाऊन आपल्या राहत येतं. आता रिसेंटली कल्पना चावला इथंच होत्या जवळपास 9 महिने आणि 13 दिवस. त्यांचं जे बोईंग स्टारलाइनर नावाचं स्पेसक्राफ्ट खराब झालं होतं म्हणून क्रू 9 ड्रॅगन नावाचं मिशन नंतर पाठवलं स्पेस एक्स थ्रू. आणि कल्पना चावला यांना आपण त्या सुनीता विल्यम्स इथंच होत्या. सुनीता विल्यम्स बद्दल विचार केला तर बोईंग स्टारलाइनर नावाच्या स्पेसक्राफ्ट थ्रू त्या तिथे गेल्या होत्या, पण त्या स्पेसक्राफ्ट मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला म्हणून नंतर क्रू 9 ड्रॅगन नावाचं मिशन पाठवलं आणि त्याच्या अंतर्गत सुनीता विल्यम्सला आपण माग आणलं. तब्बल 9 महिने 13 दिवसाचा काळ त्या केसमध्ये सुनीता विल्यम्स ह्या इथं राहिल्या होत्या. तर हे आहे ते स्पेस स्टेशन आणि ह्या स्पेस स्टेशनला जाणारा पहिला व्यक्ती आहे, पहिला भारतीय जे म्हणजे शुभांशु शुक्ला. सर सुनीता विल्यम्स असेल, कल्पना चावला असेल, ह्या इंडियन नाही आहे का? तर मी म्हणेल नाही, ह्या इंडियन ओरिजिनचे आहे. त्याबद्दल पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याबद्दल पण डिटेल गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सुनीता विल्यम्स बद्दल असेल किंवा कल्पना चावला बद्दल असेल. आता बघा मला स्पेस स्टेशन कळालं, मग मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत स्पेस मध्ये राहणारी सगळ्यात जास्त काळ राहणारी व्यक्ती कोण? तर पेगी विल्सन, USA ची सगळ्यात जास्त काळ म्हणजे 675 दिवस आतापर्यंत स्पेस मध्ये त्या राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडे सुनीता विल्यम्स 608 दिवस म्हणजे सेकंड हायेस्ट टाइम जर स्पेस मध्ये कोणी राहिला असेल तर त्या केसमध्ये सुनीता विल्यम्स आहे. सर हे क्युम्युलेटिव्ह म्हणजे कंबाईन टाइम आपण पाहिलं. एकाच अटेम्प्ट मध्ये सगळ्यात जास्त काळ फ्रँक रुबिओ म्हणून राहिलेले 371 दिवस आणि एकाच अटेम्प्ट मध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सुनीता विल्यम्स 286 दिवस त्या केसमध्ये एकाच अटेम्प्ट मध्ये स्पेस मध्ये राहिले होते. सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर हे दोघं आत्ताच्या त्या याच्यामध्ये होते आणि पेगी विल्सन कंबाईनली सगळ्यात जास्त काळ राहिलेली व्यक्ती त्या केसमध्ये. तो वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे, सगळ्यात जास्त काळ राहिलेली. त्यानंतर मी तुम्हाला प्रोसेस ऑफ डॉकिंग आपण पाहिलं, शुभांशु शुक्ला यांनी डॉकिंग केली. डॉकिंग म्हणजे काय केलं बघा, ही जी प्रोसेस इथं दिसते ही प्रोसेस ऑफ डॉकिंग आहे. हे स्पेसक्राफ्ट आहे, हे स्पेस स्टेशन आहे. म्हणजे स्पेसक्राफ्ट जे आपण अर्थवरून पाठवतो ते स्पेस स्टेशनला जाऊन कनेक्ट होतं आणि या स्पेसक्राफ्ट मधून ॲस्ट्रोनॉट्स या स्पेस स्टेशन मध्ये जातात. याला म्हणतात प्रोसेस ऑफ डॉकिंग. आणि प्रोसेस ऑफ डॉकिंग आतापर्यंत सक्सेसफुली फक्त 4च कंट्री करू शकलेली आहे, USA, रशिया, चायना आणि चौथी कंट्री त्या केसमध्ये बनते इंडिया. रिसेंटलीची अपडेट आहे मागच्या 2-3 महिन्यापूर्वीची, प्रोसेस ऑफ डॉकिंग कंप्लीट करणारी इंडिया ही चौथी कंट्री बनली जी स्पेसक्राफ्ट स्पेस स्टेशनला जाऊन कनेक्ट करून प्रोसेस ऑफ डॉकिंग करते. तो वाला पार्ट आहे. याच्या अगोदर USA, रशिया, चायनाने ही प्रोसेस ऑफ डॉकिंग केली होती. इंडिया बिकम द 4th कंट्री इंडियन स्पेस डॉकिंग माइलस्टोन. हा वाला एक पार्ट मला त्या केसमध्ये माहित असला पाहिजे. सोबत जर आपण पाहिलं भारतीय अंतरिक्ष स्टेशन 2035 पर्यंत बनवण्याचं टार्गेट आहे आणि ह्युमन मिशन मूनवर 2040चं आपलं इंडियाचं टार्गेट आहे. हे वेगवेगळे टार्गेट आहे आणि आपण चंद्रावर पण गेलेलो आहे. चंद्रयान 4 त्या केसमध्ये which will bringing back lunar soil and rock sample will be relay on this technology. चंद्रयान 4 लॉन्च करायचं आहे. चंद्रयान 3 सोबत आपण एकंदरीत चंद्रावर पण सॉफ्ट लँडिंग करणारा इंडिया, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चंद्रयान 3च्या अंतर्गत 4था कंट्री बनला होता आणि सोबत त्याच्यानंतर जपान आतापर्यंत 5 कंट्री चंद्रावर पण सॉफ्ट लँडिंग त्या केसमध्ये करू शकलेले. महत्वाची माहिती आहे ही तुम्हाला माहिती असली पाहिजे. सोबत बघा इंडियाचं गगनयान नावाचं मिशन आहे. आता हे गगनयान इनिशिएटिव्ह मध्ये पण शुभांशु शुक्ला जाणार आहे. म्हणून शुभांशु शुक्लाला आता जे काही इंडियन गव्हर्नमेंट 550 करोड किंवा इस्रो 550 करोड रुपये खर्च करते, कारण जे काही अपकमिंग गगनयान मिशन जाणार आहे त्या गगनयान मिशनचे कमांडर हे असणार आहे शुभांशु शुक्ला. जे आता एक्झिओम 4 नावाच्या मिशनचे पायलट आहे ते गगनयान मिशनचे कमांडर असणार आहे. म्हणून त्यांना थोडाफार स्पेसचा अनुभव असावा म्हणून त्यांना आता एक्झिओम 4 नावाच्या मिशन मध्ये पाठवलं, जेणेकरून गगनयान नावाच्या मिशन मध्ये एक अनुभवी व्यक्ती त्यांच्या सोबत राहील. म्हणून हा शुभांशु शुक्लाला आपण त्या केसमध्ये पाठवलं. सोबत मी तुम्हाला सांगितलं भारतीय अंतरिक्ष स्टेशन 2035 पर्यंत आपल्याला त्या केसमध्ये भारतीय अंतरिक्ष स्टेशन त्या केसमध्ये बनवायचे 2035 पर्यंत टार्गेट आहे. मग हावाला एक मुद्दा माहित असला पाहिजे, सर नेमकं काय बघा, जून 2025च्या अपडेट नुसार आतापर्यंत
2 इंडियन सिटीजन हॅव ट्रॅव्हल्ड टू द स्पेस. 2 इंडियन सिटीजन, त्यामध्ये एक राकेश शर्मा बिकम द फर्स्ट इंडियन सिटीजन ट्रॅव्हल. 1984 ला राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला आता स्पेस मध्ये गेले. दोनच इंडियन जे ओरिजिनल नॅशनॅलिटी इंडियन आहे असे दोनच इंडियन आतापर्यंत स्पेस मध्ये गेले, एक राकेश शर्मा, एक शुभांशु शुक्ला. 4 people of Indian origin have also been space, including the NASA astronauts and Indian American astronautical engineers. मग कल्पना चावला ही इंडियन ओरिजिनची आहे, म्हणजे ज्यांचे पूर्वज भारतीय होते पण ती युएसए चीच आहे. सुनीता विल्यम्स जी पण इंडियन ओरिजिनची आहे पण त्यांचे पूर्वज हे भारतीयच होते. सोबत सोबत राजाचार्य असेल, त्यानंतर शिरीषा बांडला म्हणून असेल, हे 4 असे लोक आहेत जे स्पेस मध्ये गेले पण ते इंडियन ओरिजिनचे, त्यांचे पूर्वज इंडियन होते पण ते अमेरिकेमध्ये युएसए मध्ये स्थायिक आहे. तर हे पण असे 4 लोक आहे जे फक्त ओरिजिन इंडियन आहे, त्यांचे पूर्वज इंडियन आहे पण ते काही इंडियन नाही. हवाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे. इंडियन हे दोनच आहे, राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला, जे आतापर्यंत स्पेस मध्ये जाणारे 2 इंडियन. सोबत सोबत सर ऑगस्ट 2024 ची एक न्यूज मला आठवली होती. ऑगस्ट 2024 ची न्यूज एकंदरीत काय होती बघा. ऑगस्ट 2024 ची न्यूज होती, गोपीचंद थोताकुरा जर्नी ऑज, म्हणजे गोपीचंद थोताकुरा स्पेस मध्ये जाणारा व्यक्ती बनणार होता हे असं चालू होतं. पण आपण जर पाहिलं त्याबद्दल, गोपीचंद थोताकुरा जर्नी was what is called suborbital space flight. The spacecraft did not get into the orbit around the earth. They crossed the Karman नावाची लाईन, stay there for some time and then descended back to earth. गोपीचंद थोताकुरा मध्ये न्यूज चालू होती, हा सेकंड इंडियन असेल जो स्पेस मध्ये जाईल, सेकंड इंडियन असेल तो स्पेस मध्ये जाईल, पण ते स्पेस मध्ये गेले नव्हते. एक कर्मन नावाची लाईन असते अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये 100 किलोमीटर अंतरावर ही कर्मन नावाची लाईन, ह्या लाईन पर्यंत ते गेले होते. इथं काही काळ थांबले आणि पुन्हा ते त्या केसमध्ये अर्थवर आले. असे गोपीचंद थोताकुरा हे काय स्पेस मध्ये त्या केसमध्ये गेले नव्हते, पण ज्या अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये 100 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर जाऊन काही काळ थांबून त्या केसमध्ये मागे आले होते. असे गोपीचंद थोताकुरा म्हणून यांनाही आपण त्याच्यामध्ये काउंट करू शकत नाही का स्पेस मध्ये जाणाऱ्या व्यक्तीमध्ये. स्पेस मध्ये जाणारी व्यक्ती त्या केसमध्ये हे दोनच आहे. तर ही महत्वाची माहिती होती, ही त्या केसमध्ये महत्वाची माहिती होती. इंडियन इन स्पेस लेक्चर आवडला असेल तर निश्चित लेक्चरला लाईक करा, लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी सोबत सोबत GA बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.